नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुजय खरबड VST टिलर ट्रॅक्टर्स लिमिटेड कडून आलो आहे। आज आपले शेतकरी शरद पवार साहेब राहुरी तालुक्यामध्ये नगरमधील, तर त्यांनी आपला VST 16 HP VST 165DI 16 HP पॉवर टिलर 6 महिन्यापूर्वी खरेदी केला आहे। तर आपण जाणून घेऊया त्यांचं मत आपल्या कंपनीविषयी आणि आपले अहमदनगरचे डीलर दंडोते ट्रॅक्टर्स यांच्याविषयी त्यांचं काय मत आहे। साहेब, हा अतिशय उत्कृष्ट ट्रॅक्टर आहे। आम्ही याच्यावर ऊस, गिन्नी, कपाशी अशा म्हणजे एकदम ओबडधोबड जमिनीत सुद्धा एकदम चालू शकतो। कुठल्याही प्रकारचा हा मागं पुढं हापकत नाही, एकदम व्यवस्थितरित्या चालू शकतो। विषयी काय वाटतंय, मशीन ॲव्हरेज कसं दिलं? ॲव्हरेज पण चांगलं दिलं यांनी आणि याचं काम करण्याची पण क्षमता जास्त आहे। गवत असू द्या, काडा कुडा काही असू द्या, ते म्हणजे पूर्ण ताकदीने चालतो। जमीन किती काळी असू द्या, हाड जमीन असू द्या, मोकळा मशीन चालतो, काही विशेष नाही। बरं। आणि तुम्ही शोरूमला कधी गेले होते, म्हणजे काय कोणत्या निर्णयाने गेले होते? तुम्हाला शोरूमला आम्ही गेलो होतो, समजा सेकंड ट्रॅक्टर घ्यायचा होता, पण त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की याच्यावर लोन सुविधा पण उपलब्ध आहे। बरं। तर मग आम्ही विचार केला का बाबा आपल्याकडे एवढे काही पैसे नव्हते, लोन होतं तर मग नवच घेऊ। बरं, मग ते नवा घेतला आणि आज मी तिला जवळजवळ 2 हप्ते गेलेले आहेत, 6 महिने होऊन गेले, काय व्यवस्थित चालू आहे। हप्त्यापेक्षा जास्त पैसे होते, काही आपल्याला हप्ता सहज भरू शकता, हप्ता सहज भरू शकतो, तसं काही अडचण नाही। आणि इतर ट्रॅक्टर पेक्षा याच्यात जास्त पैसे राहतील, मोठ्या ट्रॅक्टर पेक्षा त्याला निम्मे राहते, याला एकदम निम्मेपेक्षा याला कमी लागत। बरोबर, म्हणजे एक सांगण्याचा उद्देश असा की बाबा कमी खर्चामध्ये त्यांनी जास्त उत्पन्न त्यांना मिळतंय याच्यामधून। जसं की इन्व्हेस्टमेंट आपण ट्रॅक्टरची बघतोय, एक 7-8 लाख रुपयापर्यंत पैसे गुंतवायला लागतात, आणि जर पैसे दिवसाची मिळकतीचा विचार आपण केला तर ह्या मशीन आणि ट्रॅक्टर पण आपल्याला तेवढंच मिळवून देते। मग 7-8 लाख रुपये आपण खर्च करून त्याचं लोन वगैरे भरण्यापेक्षा 2 लाखामध्ये साहेबांनी आपलं मशीन घेतलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांना 1 लाखाचं लोन मिळालेलं। आपण चोलामंडलम फायनान्स कडून त्यांचं लोन केलं आणि ते आज सहज आपण जर विचार केला तर त्यांनी 3 महिन्याचा हप्ता घेतला आणि ते सहज हप्ता भरू शकतात, कारण मशीन त्यांना तेवढे पैसे कमवून देतं। बाकी साहेब, आमचे डीलर दंडोत ट्रॅक्टर्स त्यांच्याविषयी आणि त्यांच्या सर्व्हिस विषयी काय सांगू? त्यांची सर्व्हिस पण चांगली आहे, काही जरी प्रॉब्लेम आला तरी ती लगेच येते। संध्याकाळी प्रॉब्लेम झाला होता आमचा 5 वाजता, दुसऱ्या दिवशी ती 7 वाजता तिथं होती, म्हणजे एवढे फास्ट येते त्याच्यामुळे, कारण त्यांना जाणीव आहे ते शेतकऱ्याच्या वावरात ट्रॅक्टर उभा असतो, येतेच पटकन ती, शक्यतो काही प्रॉब्लेम येतच नाही। पण आता आपण नवीन असल्यामुळे थोडंफार चालूच राहतं। धन्यवाद साहेब।